पॅरेग्राफ आहे, पॅरेग्राफमध्ये काही ब्लँक स्पेसेस आहेत, त्या ब्लँक स्पेसेस जागी आपल्याला काही वर्ड पुट करायचे आहेत, काही फ्रेजेस पुट करायचे आहेत, सो दॅट त्या पॅरेग्राफचं जे मिनिंग आहे ते करेक्ट येईल. ठीक आहे. काय आहे बघा, सिम्पल आहे. यू आर गिवन अ सेंटेन्सेस और पॅरेग्राफ विथ द वर्ड और फ्रेजेस मिसिंग. तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेला असेल, त्याच्यामध्ये काही फ्रेजेस किंवा वर्ड्स मिसिंग असतात. ओके. यू हॅव टू सिलेक्ट द करेक्ट वर्ड अँड फ्रेजेस फ्रॉम द आन्सर. ओके. अँड टू मेक द सेन्सिबल सेंटेन्स और पॅरेग्राफ. आणि त्या पॅरेग्राफला आपल्याला सेन्सिबल बनवायचं आहे, म्हणजे काहीतरी सेन्स आला पाहिजे. ठीक आहे. सो सिम्पल आहे. चला मी तुम्हाला हा पॅरेग्राफ एक्सप्लेन करतो, देन तुम्ही याचे आन्सर्स मला सांगू शकता. ठीक आहे. चला बघा काय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. ओके. चला बघा. रीड द पॅराग्राफ्स केअरफुली अँड कम्प्लीट द सेंटेन्स चूजिंग फ्रॉम द ऑप्शन बिलो. आता बघा पॅराग्राफ काय आहे. द बर्ड्स वेअर फ्लाइंग. ओके. इथं ए दिला म्हणजे इथं काहीतरी फ्रेज किंवा वर्ड तुम्हाला दिलेलं नाही आहे. ठीक आहे. तो काय आहे आपल्याला इथे दिले बघा ऑप्शन. बघा ब्लँक ए म्हणजे ए ब्लँक पेस आहे, इथं बी आहे, इथं सी आहे. तर ए म्हणजे इथे जे 4 ऑप्शन आहेत या 4पैकी एच्या ठिकाणी तुम्हाला एक ठेवायचं आहे. ठीक आहे. इथं जो बी आहे बीच्या जागी ठेवायचा आहे, सीच्या जागी ठेवायचा आहे. ओके. बघा द बर्ड्स वेअर फ्लाइंग ब्लँक स्पेस ए आहे. वुमेन वेअर गोईंग डॅश टू फेच वॉटर इथे बी आहे. अ कूल ब्रीज बिलो सी. ओके. सो इट वॉज व्हेरी पीसफुल सीन. ओके. तो आता एच्या ठिकाणी काय येऊ शकतं बघा बरं. द बर्ड्स वेअर फ्लाइंग बट वेअर. ओके. बर्ड्स आर फ्लाइंग बट वेअर. ओके. ऑन द सन. ओके. फॉर द सन, इन द सन और इन सन. ओके. तुमचं काय येऊ शकतं हे तुम्हाला सांगायचं आहे बघा. पिक द राईट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक ए. ओके. पिक द राईट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ठीक आहे. द बर्ड्स वेअर फ्लाइंग इन द स्काय. ॲक्च्युली तिथं स्काय पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. बघा इथे एक काम करू आपण, इथे आपण स्काय घेऊ. ठीक आहे. चला काय येऊ शकतं रे तुमचं आता बघा. विच ऑप्शन इज करेक्ट. ओके. सो बघा आता इथे जर आपण बघितलंय. ओके. एसाठी बघा द बर्ड्स वेअर फ्लाइंग. आता बर्ड्स कुठं फ्लाइंग करत असतील. ऑन द स्काय का, फॉर द स्काय का, इन द स्काय का, की द स्काय. तर इन द स्काय हे करेक्ट आहे थोडं. ओके. इन द स्काय. नेक्स्ट आहे पिक द. आता हे झाले. वुमन वेअर गोईंग डॅश म्हणजे डॅश टू फेच द वॉटर. कुठे जात होत्या. टू फेच द वॉटर. पिक आउट द राईट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. फ्रॉम द रिव्हर साईड, टू द रिव्हर साईड, टू द सन, ओव्हर द रिव्हर साईड. इथे काय येऊ शकतं रे. वुमन्स वेअर गोईंग डॅश टू फेच द वॉटर. कुठे जात होतं वॉटर फेच करण्यासाठी. ओके. सो बघा आपण काय करतो बघा. टू कधी वापरतो रे. टू हे प्रिपोजिशन कधी यूज करतो जर डायरेक्शन दाखवायचं असेल तर. ओके. मुवमेंट दाखवायची असेल तर. ओके. सो फ्रॉम द रिव्हर नाही, टू द रिव्हर. ओके. वेअर वुमन वेअर गोईंग टू द रिव्हर. रिव्हरला जात होते कशासाठी. टू फेच द वॉटर. ओके. हे करेक्ट येतं. अ कूल ब्रीज. ओके. ब्ल्यू
कूल ब्रीज म्हणजे काय, थंड हवा. ओके, ब्ल्यू राईट. आता इथे सीच्या पुट करायचं आहे. अ कूल ब्रीज ब्ल्यू फ्रॉम द रिव्हर, फॉर द रिव्हर, इन टू द रिव्हर, अगेन्स्ट द रिव्हर. काय येऊ शकतं रे करेक्ट? करेक्ट, फ्रॉम द रिव्हर करेक्ट येतं. आपण म्हणू शकतो ना कूल ब्रीज ब्ल्यू फ्रॉम द रिव्हर. ओके, फॉर द रिव्हरने, अगेन्स्ट द रिव्हरने, इन टू द रिव्हर येत नाही. बेसिक नॉलेज आपलं असलं पाहिजे. ओके, फ्रॉम द रिव्हर. ओके, आणि इट वॉज व्हेरी फेसफुल सीन. सो हे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे आहेत, ते मिनिंगफुल पॅरेग्राफ मॅच करायचे आहेत. चला नेक्स्ट जाऊया आपण आता. इथे काय म्हणलेलं आहे बघा, इथे एक सिम्पल सेंटेन्स आहे, सेंटेन्स म्हणतोय, पॅरेग्राफ आहे. बघू आपण काय पॅरेग्राफ. इथे बघा ए आहे, विथ 2 बॅग्स सस्पेंडेड फ्रॉम हिज नेक. ओके, 1 in front and 1 behind, both are full of faults, but the one in front, बी आहे इथे. सो इथे काय पुट करतील आपल्याला, द वन बिहाइंड डॅश आहे, दॅट इज वाय ही सीज डी. इथे डी आहे. सो आता पुट करा, तुम्हाला काय वाटतं ते बघा. ऑप्शन आहे तुमच्या समोर. आता बघा, अ मेन इज बॉर्न. आता बघा, मेन इज बॉर्न नाही, ठीक आहे, इज नाही येणार. ऑल मेन म्हणल्यानंतर इथे इज कशाला येईल, ठीक आहे, हे नाही येणार. करेक्ट आहे. आणि मॅन म्हटल्यानंतर मॅन इज बॉर्न पाहिजे ना, आर नाही येणार. त्याच्यामुळे हे दोन तर इनकरेक्ट होतात, हे समजलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे, एव्हरी मॅन इज बॉर्न विथ 2 बॅग्स सस्पेंडेड फ्रॉम हिज नेक, हे येऊ शकतं. मेन बॉर्न विथ 2 बॅग्स सस्पेंडेड फ्रॉम हिज नेक. मेन बॉर्न, आता मेन बॉर्न, मेन म्हणजे माणसं जन्मतात, त्यापेक्षा एव्हरी मॅन थोडंसं हे वाटतं ना आपल्याला. ओके, हे करेक्ट आहे. एव्हरी मॅन इज बॉर्न. आता मेन म्हणल्यानंतर आपण स्पेसिफिक मेनबद्दल बोलतो आहे, आणि एव्हरी मॅन म्हणल्यानंतर ते प्रत्येकाबद्दल येतं. एव्हरी मॅन इज बॉर्न विथ 2 बॅग्स सस्पेंडेड फ्रॉम हिज नेक. ठीक आहे, सो हे करेक्ट येतं. ठीक आहे, चला आता बीच्या ठिकाणी काय येईल बघा बरं. 1 in front and 1 behind, both are full of faults, but the one in front, बी आहे. ऑप्शन काय येतं बघा बरं इथे आता. इज फुल ऑफ हिज ऑन, हिज नेबर्स फॉल्ट, इज फुल ऑफ हिज नेबर्स फॉल्ट्स, इज हिज नेबर्स. काय येऊ शकतं? ओके, सो बघा काय इथं, बट द वन इन फ्रंट, बरोबर, वन इन फ्रंट, इन फ्रंट. ओके, ठीक आहे. द वन इन फ्रंट is full of his neighbor's fault, is full of his own, his neighbor's fault, is his neighbors. नाही बघा, his neighbors नाही येणार. His neighbor's fault is full of his neighbor's fault. ओके, सो काय म्हणलेलं बघा, 1 in front and 1 behind, both are full of faults. ओके, ठीक आहे, बट द 1 in front is, जी फ्रंटमध्ये इज फुल ऑफ हिज नेबर्स फॉल्ट. ओके, हे करेक्ट येतं. ठीक आहे, द वन बिहाइंड, जी मागे आहे, ओके, त्याला काय येऊ शकतं रे. द वन बिहाइंड फुल ऑफ हिज ऑन, ओके, हिज नेबर्स फॉल्ट. आता नेबर्स फॉल्ट ऑलरेडी झालेला आहे. फील्ड हिज ऑन इज अगेन्स्ट हिज ऑन. तर इथे बघा, द वन बिहाइंड, द वन बिहाइंड फुल ऑफ हिज ऑन, म्हणजे त्या स्वतःने भरलेली.
हे येतं. ठीक आहे. ऑप्शन फॉर डी काय येऊ शकतं बघा बरं. हे मीच सांगतो, थोडंसं डिफिकल्ट आहे. ठीक आहे बघा. दॅट इज वाय ही सीज डी. दॅट इज वाय ही सीज ओनली हिज नेबर्स, ओनली हिज ऑन, ओनली हिज नेबर्स फॉल्ट, ओनली हिमसेल्फ. ओके, तर इथं काय येतं, दॅट्स वाय ही सीज ओनली हिज नेबर्स फॉल्ट. ओके, म्हणजे बघा काय हो झालं, एव्हरी मॅन इज बॉर्न विथ टू बॅग्स. ठीक आहे, सस्पेंडेड फ्रॉम हिज नेक. ओके, वन इन फ्रंट अँड वन बिहाइंड. ठीक आहे, बोथ आर फुल ऑफ फॉल्ट्स. ठीक आहे, बट द वन इन फ्रंट, जी समोरची आहे, इज फुल ऑफ हिज नेबर्स फॉल्ट, बट बिहाइंड आहे फुल ऑफ हिज ऑन. दॅट्स वाय ही सीज ओनली हिज नेबर्स फॉल्ट. म्हणजे काय सांगितले बघा. आता पॅराग्राफ समजा थोडासा डिफिकल्ट आहे, राईट. म्हणजे प्रत्येक मॅन जो आहे ना, तो 2 बॅग घेऊन जन्मतो. आता बॅग्स मीन्स वॉट, थिंकिंग म्हटलेलं आहे. ठीक आहे, एक असते फ्रंटला, एक असते बिहाइंड. समोरची बॅग आहे, दोन्ही बॅगमध्ये फॉल्ट्स आहे, म्हणजे फॉल्टने भरलेले आहे. फॉल्ट मीन्स काहीतरी कमी, बरोबर. तर समोरची जी बॅग आहे, राईट, ती बॅग आपल्याला दिसते. सो ती नेहमी आपल्याला काय वाटते, नेबरच्या फॉल्टमुळे असेल, आणि बिहाइंड जी असते ती आपल्या फॉल्टमध्ये आहे. ओके, त्याच्यामुळे आपल्याला नेहमी आपल्या नेबरची फॉल्ट दिसते, म्हणजे दुसऱ्याची चुकी दिसते, आपली दिसत नाही, कारण ती आपल्या पाठीमागं असते. तर एक बेसिक आहे, वेगळंच आहे. ठीक आहे, सो हे तुम्हाला थोडं वेगळंच वाटतंय ते. ठीक आहे, तुम्हाला समजणार पण नाही ते, त्याला सोडून द्या. चला समोरचं घेऊ आपण आता. थर्ड घ्या. बघा इथं ए आहे, माय ग्रँड गार्डनर बिरजू केम टू मी विथ अ लेटर. ठीक आहे, ही बी आहे, द लेटर आस्क मी टू रीड इट. ओके, द थॉट that Birju was illiterate. Because of his illiteracy, he was dependent on other to read or write even the simplest of thing. चला, याच्या ठिकाणी काय येऊ शकतं बघा, आपण पुट करून बघू. माय गार्डनर बिरजू केम टू मी विथ अ लेटर टुमॉरो, अ फ्यू वीक्स, अ फ्यू डे बॅक, नाव डे. ओके, तर इथे काय करेक्ट येऊ शकतं तुमचं सांगा आता मला. ठीक आहे, आता टुमॉरो येईल का रे तिथं. टुमॉरो म्हणजे उद्या होतं ना. आता बघा इथे काय, टुमॉरो, टुमॉरो तर येणार नाही, टुमॉरो म्हणजे उद्या होतं. नाव डे म्हणजे काय, अरे इथे काय म्हणतो, केम टू मी म्हणतो ना, तो माझ्याकडे आला. मग आला म्हणल्यानंतर नाव डे कसं येईल, हे पण येत नाही. ठीक आहे, अ फ्यू वीक्स, अ फ्यू वीक्स, फ्यू वीक्स बॅक काहीतरी आहे का तिथे, काहीच नाही ना. अ फ्यू डेज बॅक म्हणजे काही दिवसापूर्वी, माय गार्डनर बिरजू, तर हे करेक्ट येतं. ओके, गार्डनर केम टू मी विथ अ लेटर. ओके, ही इथं बी आहे बघा, द लेटर अँड आस्क मी टू रीड इट. ओके, काय येऊ शकतं इथं, हेल्ड आउट, गेव आउट, होल्डिंग आउट, गिविंग. ओके, ही गिविंग द लेटर, ही गेव आउट द लेटर. काय येऊ शकतं तुमचं इथं सांगा बरं. ओके, ओके, चला. आता एक लक्षात ठेवा, इथे कसं आहे माहिती आहे का तुम्हाला, प्रत्येकाचं थोडंसं. आता कसं आहे माहिती आहे, याच्यामध्ये जे फ्रेजेस असतात, प्रत्येक फ्रेजेसचं जे मिनिंग आहे हे थोडंसं वेगळं असतं. ठीक आहे, प्रत्येक फ्रेजेसचं मिनिंग वेगळं असतं. आता ते फ्रेजेसचं मिनिंग जे आहे मी तुम्हाला सांगतो बघा. आता एक मिनिट, फ्रेजेसचं मिनिंग तुम्हाला मी सांगतो. आता कसं राहतं, मी म्हणलं ब्रेक अ लेग, याचा अर्थ काय होतो ब्रेक अ लेगचा, मीन्स ब्रेक अ लेग मीन्स
त्याला आपण काय म्हणणार, गुड लक म्हणतो त्याला. ठीक आहे. तुम्ही कधी आपण असं ऐकले का, हँग आउट. तुम्ही म्हणतो ना, वेअर आर यू गोईंग, आय एम गोईंग टू हँग आउट. हँग आउट मीन्स वॉट, स्पेंडिंग टाईम. ओके, रिलॅक्सिंग विथ द फ्रेंड्स. ओके, हे असं असतं. मग इथे सुद्धा हेल्ड आउट आहे, राईट, गेव आउट आहे. तर प्रत्येकाचं काहीतरी काय म्हणलं तर आपण एक मिनिंग असतं स्पेशल. तर हे आपल्याला माहीत पाहिजे. हे माहीत नसेल तर आपण त्याला एक रीड करतो, बट ॲक्च्युली त्याचं मिनिंग काहीतरी वेगळं येतं. ठीक आहे. ठीक आहे. हेल्ड आउट म्हणजे काय बघा, हेल्ड आउट जर बघितलं, हेल्ड आउट मीन्स बघा, त्याला आपण काय म्हणणार, हेल्ड आउटचा अर्थ इथं काय होतो माहिती आहे का, हेल्ड आउट म्हणजे एखादी गोष्ट द्यायला नकार करणं. आता इथे हेल्ड आउट आपल्याला काय वाटतं, देऊन टाकणं. बरोबर. राईट. सो हेल्ड आउट म्हणजे काय, तर हेल्ड आउट म्हणजे इथे जो अर्थ आहे तो वेगळा येतो. ठीक आहे. गेव आउट म्हणजे काय, डिस्ट्रीब्युटेड. ओके, और हँडेड आउट समथिंग. होल्डिंग आउट म्हणजे काय, होल्डिंग आउट म्हणजे काय, रिफ्युजिंग टू गिव. ओके, आणि गिविंग तर तुम्हाला माहीत आहे, ऑफरिंग समथिंग. ओके. सो इथे बघा, आज जर आपण इथे हेल्ड आउट मीन्स काय, रिफ्युजिंग. ओके, ही हेल्ड आउट द लेटर अँड आस्क मी टू रीड इट. ओके, हे येऊ शकतं का, किंवा गेव आउट येऊ शकतं का, किंवा गिविंग तर येणार नाही. ठीक आहे, गेव आउट येऊ शकतं. ही थॉट. आता थर्डचं सीचं फाइंड आउट करा बरं, काय येऊ शकतं. सीचं फाइंड आउट करा, त्यानंतर आपण बीचं फाइंड आउट करू. सीचं काय येऊ शकतं मला सांगा, नंतर बी बघू आपण. ओके ओके, बघा, बिकॉज काय बघा, ही थॉट had not struck me that Birju was illiterate. Because of this illiteracy, he was dependent on other to read and write the even simplest thing. Okay, चला बघा काही येऊ शकतं. तर बघा, a few days back, okay, my gardener Birju came to me with a letter. ठीक आहे. आता ही गेव आउट, आता गेव आउट करेक्ट वाटतं मला थोडंसं. ठीक आहे, गेव आउट हे थोडं करेक्ट वाटतं मला हेल्ड आउटपेक्षा. ठीक आहे, आपण हेच घेऊ, राईट, गेव आउट द लेटर अँड आस्क टू मी रीड इट. ओके, द थॉट, राईट, हॅड नॉट स्ट्रायकन मी. ओके, स्ट्रायकन नाही आहे. ओके, स्ट्राईकचं स्ट्रक येतं, तर हे इनकरेक्ट आहे. हॅज हे पण इनकरेक्ट येतं. हॅड आल्यानंतर इथे बघा थर्ड फॉर्म यायला पाहिजे, ते इनकरेक्ट येतं. ओके, मग हे तुमचं येतच. मग हॅड नॉट स्ट्रक मी, बिरजू वॉज इलिटरेट. ओके, हे करेक्ट आहे तुमचं. म्हणजे मला ते विचार आलाच नाही की तू इलिटरेट आहे. बिकॉज ऑफ दिस इलिटरसी ही वॉज डिपेंडंट. ओके, ऑप्शन 4 येतं, कारण ग्रामॅटिकली ते आपल्याला समजतं. ठीक आहे. 2चं बघा, मला जर बघितलं तर मला हे वाटते करेक्ट. ठीक आहे, कारण गेव आउट, कारण बाकीचं मिनिंग थोडंसं वेगळं येतं. ठीक आहे, त्याच्यामुळे. ठीक आहे, चला तर एखादा क्वेश्चन थोडा वेगळा आहे याच्यामध्ये बघा आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं आहे, सिलेक्ट द वर्ड टू कम्प्लीट द 4 सेंटेन्सेस इन एच ऑफ द टू मेक अ मिनिंगफुल पॅराग्राफ. तुम्हाला एक मिनिंगफुल पॅराग्राफ बनवायचा आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला कुठले वर्ड ते तुम्ही पुट कराल त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे. द पार्ट ऑफ अ ट्री इज युजफुल टू अस. ओके, आता कुठला तरी पार्ट ट्रीचा खूप युजफुल आहे, राईट. सम पार्ट, मेनी पार्ट, फ्यू पार्ट, और एव्हरी पार्ट्स काहीतरी असेल त्याचं मिनिंग. ओके, द ट्री माउंटेन द बॅलन्स द ऑक्सिजन इन द नेचर. ओके, युजफुल टू अस. आता नंतर काय आपण ॲड करणार त्याच्यामध्ये, बियॉन्ड त्याच्या पलीकडे, बट परंतु,
बी साइड and trainer नाही, they also attract, repel, disturb and balance. ओके, अट्रॅक्ट द रेन क्लाउड. काय येऊ शकतं रे? फर्स्ट सांगा आता, रीड करा केअरफुली. द पार्ट ऑफ ट्री इज युजफुल टू अस. ओके, सम पार्ट ऑफ ट्री का नाही, एव्हरी पार्ट ऑफ ट्री इज युजफुल टू अस आहे ना. एव्हरी पार्ट आहे की नाही आपल्याला, एव्हरी पार्ट इज युजफुल टू अस, एव्हरी पार्ट ऑफ द ट्री इज युजफुल टू अस, हे करेक्ट येतं. ओके, इथे काय येतं बघा, बियॉन्ड. बियॉन्ड द ट्री, बियॉन्ड त्याच्या पलीकडे, द ट्री माउंटेन द बॅलन्स द ऑक्सिजन इन द नेचर. ठीक आहे, तर इथे जर आपण बघितलं तर बियॉन्डच्या पलीकडे येतं. बट परंतु नाही, कारण बघा जर फर्स्ट सेंटेन्सचं जर एक्सप्लेनेशन करायचं असेल तर सेकंड सेंटेन्स बट येतं, अँड पण येत नाही. बी साईड म्हणजे काय आहे, म्हणजे आपण त्याला काय म्हणणार, अजूनच्या बाजूला, किंवा आपण म्हणणार युजफुल आहेतच. ओके, पण अजून त्याच्यामध्ये ॲड करायचं, बी साईड पण करतो. ओके, सो बी साईड येऊ शकतं इथे. अँड बियॉन्ड म्हणजे त्याच्या पलीकडे, ट्री मेंटेन द बॅलन्स ऑफ ऑक्सिजन इन द नेचर. ठीक आहे, बियॉन्ड द ट्री काय येऊ शकतं इथं सांगा आता मला, बियॉन्ड की बी साईड, विच वन इज करेक्ट? ओके ओके, चला ठीक आहे. सो बी साईड आणि बियॉन्ड, आता दोघांबद्दल थोडंसं आपण बघूया. हे एक लाईक याला काय म्हणणार आपण, प्रिपोजिशन. राईट, आपण प्रिपोजिशन. ओके, हे तुम्हाला रीड केलं असेल तर त्यावरनं थोडंसं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. आता कुठं आपल्याला यूज करायचं आहे, कसं यूज करायचं आहे, सिम्पल आहे. ठीक आहे, सो बघा आपण जर बघितलं बियॉन्ड अँड बी साईड हे दोन. ठीक आहे, आता बियॉन्ड म्हणजे काय, बियॉन्ड म्हणजे काय, ऑन अदर साईड ऑफ समथिंग, एखाद्या गोष्टीच्या पलीकडे. ओके, किंवा एखाद्या पॉईंटच्या पलीकडे आपण यूज करतो. राईट राईट, जसं आपण बोलायचं झालं तर बियॉन्ड दॅट पार्क. ओके, बियॉन्ड दॅट रिव्हर, आपण असं म्हणतो की नाही, द पार्क इज बियॉन्ड दॅट रिव्हर आहे. हे ह्या सेन्समध्ये आपण त्याला घेतो. बी साईड म्हणजे काय, नेक्स्ट टू समथिंग और समवन और कंपॅरिझन टू समथिंग मीन्स हे येऊ शकतं. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे, कंपॅरिझन येऊ शकतं. बियॉन्ड म्हणजे त्याच्या पलीकडे असा अर्थ होतो. बी साईड जर बघितलं तर बाजूला होतो. ओके, किंवा त्याच्यामध्ये नेक्स्ट टू समथिंग होतं, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये ॲड करायचं आहे आपल्याला. बी साईड आपण समजा मी तुम्हाला म्हटलं बघा, सी साईड बी साईड हर ब्रदर, त्याच्या बाजूला बदलेली आहे, नेक्स्ट टू हर असा पण होतो तिचा अर्थ. ओके, किंवा धिस केक इज बी साईड द पॉईंट. ओके, वी नीड टू फोकस द मेन इश्यू. राईट, म्हणजे हे पण येतं. बी साईड इथं थोडं करेक्ट येतं त्याच्यापेक्षा. ओके, बी साईड म्हणजे काय, एखाद्या पॉईंटवर आपण, म्हणजे आता एखादी गोष्ट झाली, आपण म्हटलं की एव्हरी पार्ट ऑफ द ट्री इज युजफुल टू अस. ओके, सो एखाद्या गोष्टीवर फोकस करायचा आहे नेक्स्टच्या. राईट, तो बी साईड, ट्री मेंटेन द बॅलन्स ऑफ द ऑक्सिजन इन द नेचर, ते थोडं करेक्ट येतं त्या याच्यानुसार. चला नेक्स्ट घ्या आता. दे डॅश द रेन क्लाउड, व्हॉट, अट्रॅक्ट, रिपेल, डिस्टर्ब की बॅलन्स? नाही बघा, रिपेल नाही, रिपेल म्हणजे मीन्स व्हॉट, रिपेल नाही करणार. रिपेल म्हणजे काय, अट्रॅक्टच्या अपोजिट येतं ते रिपेल करणं, म्हणजे दूर ढकलणं. तर दे अट्रॅक्ट द रेन क्लाउड्स, अट्रॅक्ट करतात ना, जिथे फॉरेस्ट असतं तिथे जास्त रेन पडते की नाही. ओके, सो दे अट्रॅक्ट द रेन क्लाउड्स. ठीक आहे, सो ऑप्शन 1 तुमचं इथे करेक्ट येतं, हे लक्षात ठेवा. चला नेक्स्ट काय आहे बघा आता सेकंड नंबरचं याच्यामध्ये, नेचर डिड नॉट इंटेंड दॅट वी शूड पुट डॅश इन अवर फूड. ठीक आहे, नेचर डिड नॉट इंटेंड दॅट वी शूड पुट डॅश इन अवर फूड. ओके, व्हॉट, इफ सो
there would have been hundred of salt pans dash from all along our sea coast. Third आहे, that is why when anybody suffer from the heart diseases, the dash thing the doctor tells him or her to put less salt in the food. बघा तिन्ही वाचा, तिन्ही जर रीड केले तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की आपल्याला फर्स्ट सेंटेन्समध्ये काय यूज करायचं आहे. ठीक आहे, चला. नेचर डिड नॉट इंटेंड दॅट वी शूड पुट डॅश इन अवर फूड. ओके, तर नेचरला असं मुद्दामून असं वाटलं नव्हतं की आपण आपल्या जेवणामध्ये डॅश पुट करायला पाहिजे. तर काय असू शकतं रे आन्सर त्याचं? येस, त्याचं साल्ट येतं. करेक्ट, कारण ऑप्शन क्वेश्चन सेकंड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन लक्ष आहे तुमच्या. ठीक आहे, साल्ट. ओके, नेचर डिड नॉट इंटेंड दॅट वी शूड पुट साल्ट इन अवर फूड. ओके, इफ सो, आणि जर आपण ॲड केलं, देअर वुड हॅव बीन हंड्रेड्स ऑफ सॉल्ट पॅन्स डॅश फ्रॉम ऑल अलॉंग अवर सी कोस्ट. रिअली, क्विकली, क्लोजली, नॅचरली. ओके, सांगा काय असतं? ओके, म्हणजे जर बघा, नेचर डिड नॉट इंटेंड दॅट वी शूड पुट साल्ट इन अवर फूड, म्हणजे नेचरला, बरोबर, नेचरला असं वाटत नाही की आपण आपल्या जेवणामध्ये साल्ट आपण घ्यायला पाहिजे. असं जर असतं तर जे सी कोस्ट आहे, समुद्र किनारा जो आहे, राईट, त्या बाजूला 100 ऑफ साल्ट पॅन्स ऑटोमॅटिकली क्रिएट झाले असते. मीन्स नॅचरली. हे करेक्ट येतं, नॅचरली. जर निसर्गाला वाटलं असतं तर निसर्गाने नॅचरलीच तिथं काय केले असते, साल्ट पॅन क्रिएट केले असते अलॉंग द अवर सी कोस्ट. तर नॅचरली करेक्ट येतं. ठीक आहे, नेक्स्ट आहे बघा. That is why when anybody suffer from the heart diseases, the dash thing the doctor tell him or her is to put less salt in food. काय असेल? Okay, that is why when somebody suffer from the heart diseases, the first thing the doctor tells him, काय सांगतात पहिल्यांदा? him or her is to put less salt in the food. फर्स्ट करेक्ट येतं. ओके, लास्ट नाही, लिस्ट नाही, नेक्स्ट तर कसंच येत नाही. ओके, फर्स्ट. ओके, चला लास्ट आहे. इथे काय येऊ शकतं अगोदर आपण रीड करू, देन आपल्याला थोडंसं लक्षात येईल याच्यामधला. बघा, this was 4 visited the village. Okay, this was our first visit, next visit to village, shortest काय असू शकतं, क्लिअर बघू आपण आता याच्यामध्ये. this was our first visit to the village, हे फर्स्ट करेक्ट येतं. बघू आता. that is dash we couldn't understand the language spoken by the natives. Okay, that is काय यूज करतो आपण? why, which, when, where. ओके, सो वी ट्राईड अवर, काय ट्राईड करतो आपण? बेस्ट. ओके, वी ट्राईड अवर बेस्ट टू कम्युनिकेट विथ देम इन द साइन अँड गेस्चर. चला, सिम्पल आहे हे, सिम्पल आहे. चला, फर्स्ट मला सांगा, फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय येऊ शकतं रे? करेक्ट. This was our first visit to the village. हे करेक्ट येतं. ठीक आहे, नेक्स्ट आहे दॅट इज. काय येऊ शकतं रे? दॅट इज काय पुट करायला तिथे? येस, दॅट इज वाय आपण म्हणतो ना, दॅट इज वाय वी कुडंट अंडरस्टँड द लँग्वेज स्पोकन बाय द नेटिव्स. सो ऑप्शन 3 कडे येतं. अँड लास्ट वन, वी ट्राईड अवर
बेस्ट वी ट्राईड अवर बेस्ट टू कम्युनिकेट विथ देम इन अ साइन अँड अदर गेस्चर. सो ऑप्शन 3 करेक्ट येतं. ठीक आहे. चला तर नेक्स्ट याच्यामध्ये काय बघा, स्टोरीज, प्रोसेसेस, इव्हेंट्स अँड एक्सपेरिमेंट असतात. ठीक आहे. आणि त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. हे आता आपण उद्या बघूया. ठीक आहे. उद्या आपण या गोष्टी बघूया. देन ॲटोबायोग्राफी आहे, ते पण सिम्पलच टॉपिक आहे. आता बघा थोडंसं मी बिझी आहे 2-3 दिवस. ठीक आहे. तो थोडासा अभ्यास करा तुम्ही. आणि जी टेस्ट आहे ती टेस्ट सर्वांनी सोडवायची आहे. ठीक आहे. ती टेस्ट